कसं काय मंडळी, बरे आहात ना? आज आम्ही निघालेलो आहे मुचंडीला सोलापूरमधून आणि गाडीला बसल्यानंतर कळालं की पेट्रोल भरायचं आहे. मग भरलो आम्ही 2.5 लाखाचं 2,500चं. मग नंतर थांबलो होतं, तेवढ्यात रेल्वे आली. म्हणली तुम्ही कसं काय जातो, मला वापरलं नाही तुम्ही, माझ्यात का बसत नाही? मग मी म्हणलो अरे बाबा, ह्यावेळेस आहे ना आमच्या चौघांना जायचं आहे, 100-200 जण असेल तर तेव्हा तुला बोलवतो. मग त्याने पण म्हटला जाऊ दे राहू दे, तुम्ही चांगलं आहे मला माहिती आहे, जावं म्हटलं. मग आम्ही असंच रेल्वेची वाट बघत बसलो होतो. 15-20 मिनिट थकत बसलो. नंतर गेट उघडला, वाव करत. मग आम्ही निघालो तिथून. मग तिथून निघाल्यावर नंतर तुम्हाला डायरेक्ट चांगले जागा दाखवतो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे कमी नाही आहे चांगल्या जागांची. मग डायरेक्ट ब्रिजवर आलो. इथं भीमा नदीच्या ब्रिजवर आल्यानंतर तुम्हाला दाखवा म्हणलो. बघा पाणी तर आहे पण तेवढं नाही आहे जेवढं असायला पाहिजे. ते दुसऱ्या दिवशी सोडलेत मित्रांनो, आज पाणी तर एकदम कमी होतं. तेच म्हणलं दाखवा म्हणलं. बघा ब्रिज आणि हे तुम्ही बघितलं नसेल कधी. असंच मी चाललो होतो, तेवढ्यात मला गोल घुमट, अरे नाही हे काय तर वेगळं होतं. मग आम्ही चाललो होतो, समोरच एक काय तर शो चाललो होतं. मग थांबलो तिथं पण 15-20 मिनिट थांबलो मित्रांनो. असं टाईमपास लय झाला आमचं, जायला 6 तास लागले. मग नंतर बघितलो हे काय, हे गिझाचे पिरामिड इकडं कसं काय आले म्हणलो. मग हळूच बघितलो आतमध्ये, पापड्या खाल्लो, जरा पाणी पिलो आणि चांगलं वाटलं. आणि हे नंतर स्टेटस टाकलो होतो का, सॉरी मित्रांनो, माझं स्टेटस पण याच्यातच झालं आहे. मग तुम्ही पण बघून घ्या तेवढं स्टेटस कसं टाकायचं असतं. हे असंच टाकायचं म्हणजे त्यांना कळू नये आपण कुठं चाललो आहो, काय करायला आहो. त्यांनी सारखं टेन्शनमध्ये बसा समोरचा माणूस, त्यामुळे मी दाखवलं. मग नंतर चहा पिलो जरा गरम. मग परत निघालो आम्ही. बघा संध्याकाळ होत आली तरी अजून आमचा रस्ता संपत नाही आहे. मग रात्र झाली आत्ता, तेव्हा जरा एंट्री होत आली आमची. मग एंट्री झाल्यानंतर ते लवकर सापडत नाही आपल्याला मित्रांनो. रात्रीच्या वेळेस असलं जर तुम्ही काय तर करून आला असेल, मग तर तुम्हाला रस्ता पाटच सापडत आहे उजेड झाल्यावर. ते पण लांब फिरावं लागतं सगळ्यांना, 2-2 किलोमीटर. मग आम्ही गेलो, आम्हाला रस्ता माहिती आहे, आम्ही चांगलं माणसं आहे म्हणून गेला आहोत. पहिला तुम्हाला दाखवतो, हे बघा हे पिरामिड एकदम उंच, तिथं थांबलेला पूर्ण आपल्याला शहर दिसतं आहे. तसं तर आता रात्र झाली आहे. रात्रीच्या वेळेस तुम्हाला फक्त आम्ही हे लाईटिंग दाखवू शकतो, एकदम भारी लाईटिंग केलं होतं. जत्रा आहे ना, जत्रेसाठी आम्ही आलो होतो मित्रांनो, तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलं. मग हे बघा समोरचं प्रवेशद्वार होतं. मग इथून आम्ही आत निघाल्यावर पायऱ्या एवढ्या आहेत ना मित्रांनो, तुमचं दम भरून येईल तेवढं पायऱ्या आहेत. मग आतमध्ये गेलो, पहिलाच दर्शन करणं गरजेचं आहे. दर्शन केलं, मग नमस्कार म्हणलो, असं नाही, दर्शन केलं आणि आलं. मग परत सकाळी उठलं, एकदम पाट्ट उठला, अंडात थंडगार वाटायला. मग परत निघालो आम्ही. हे मेन जत्रा त्या दिवशी होती. मग गेला, एकदम सगळीकडचं व्ह्यू बघितला. आता आमच्याकडं जरा वेगळं असते, आम्ही सगळेजण हे करावं लागतं तिथं, हे बघा असं करावं लागतं. तर मी पण तेच करत होतो, त्यामुळे व्हिडिओ जरा खालीवर झाला असेल. मग गेलं, ते सगळं दर्शन घेतलं, सगळं ते कार्यक्रम केला. मग पुढं निघालो जत्रा बघायला निघालो. तिथं सगळे होते 100 रुपये म्हणत होते सगळेजण. पण मी म्हणलं मी काय आता लहान राहिलं नाही, ते खेळणे घेऊन गेल्यावर आमच्या घरातले मला घेतील फाईलमध्ये म्हणलं. मग जाऊ सोड म्हणलं. गेलं दर्शन करायला. वरनं बघा, आम्ही वरनं डोंगरावर आहे पूर्ण, ते तुम्ही आलं ना तुमचं दम भरून येईल. मग पुढं निघालो आम्ही. बाकी सगळं तुमच्यासाठी मी सगळी डोंगरात फिरवतो. तिथे फिरायची जागा आहे, ती 2-4 मंदिरं आहे ती. मग हे पहिलं मंदिर होतं, इथं आम्ही दर्शन केलं. इथं कुठल्या देवीचं होतं मंदिर. मग ते बघा वर, तिथं परत ते वर डोंगर चढला. तिथं वर चढत आमचं दम भरून आलं होतं. आम्ही चांगलं माणसं, आम्ही व्यायाम करणार आहोत म्हणून आम्ही काय निवांत चालला होता. हे बघा आमचे माणसं जरा हळूहळू चालाल ते, पण तेवढं काय हे झालं नाही आम्हाला. आम्ही गेला, इथं एक बोगदा होता मित्रांनो, तिथं पण रस्ता बंद होता. मला वाटलं ह्या डोंगरातनं टँग जायला रस्ता बनवले होते वाटतं, काय माहिती. हे बघा व्ह्यू तुम्हाला एकदम भारी. मन शांत करण्याशिवाय काय काम नाही माझं मित्रांनो, तुम्हाला दाखवा म्हणून दाखवालतो. मग आम्ही हे निघालो. परत पुढचं तिथं नदी आहे ना, बघा त्या नदीपाशी जायचं आम्हाला. तिथं पाणी नाही आहे, नदी का म्हणायला म्हणसाल तुम्ही. हे बघा काळे दगडं, नदीमध्येच असतात काळे दगडं. ही ती जागा आहे ना जिथं युद्ध झालं होतं, ज्या ठिकाणी सगळे ठसे उमटलेले आहेत. इथं आम्ही बघितलं, हे एकच दगड आहे, इथं ठसे उमटलेलं हे राहिलेलं आहे फक्त. नाहीतर बाकीच्या ठिकाणी अजून 2-3 ठिकाणी होतं, पण ते सगळं वेळेच्यानुसार असं ते एक निघून गेले. ती नंतर आम्ही ते बघितलं. मग तिथं पण इच्छा मागितल्यावर ते एकावर एक दगड ठेवत असतात बघा. ते गेलो. मग आम्ही इथून निघालो. हे बघा, हे आम्हाला डिंकाचं झाड सापडलं. डिंकाचं आमचा माणूस म्हणला, हे बघा याच्यातून डिंक जाणवते. मग नंतर जाऊ सोड म्हणलं. आम्ही गेलो. विहीर होतं हे मला माहीतच नव्हतं. आम्ही 12 वर्ष झालं ये जा करत होतो आणि यावेळेस बघितलं मी विहीर आहे. अरे बावा चांगलं आहे की म्हणलं. बघितलं, मला का पोहायलाच येत नाही, काय जाऊ सोड म्हणलं. मग झालं गेलो आमच्या गाडीपाशी. मग जत्रा एक पालख्या येत होते आणि एक ते हे असते, ती ध्वज असते सगळ्या गावात नाही येतात मित्रांनो. मग रात्र व्हायची. मग काय करावं म्हणलं. आम्ही गेलो झोपायला.
मग रात्रीची वेळ होती, सनसेट दाखवा म्हणलं, तुम्हाला व्ह्यू दाखवा म्हणलं, परत विसरचाल मला. मग इथं डोंगरात आलो होतो, हे दाखवा म्हणलं. मग रात्री परत लाईटिंग ते सगळं फिरत बसलो आम्ही. फिरून लगेच घरी गेलो, हे फोटो दाखवा म्हणलं. हे बघा माझा मोबाईल लय खराब आहे म्हणून असं फोटो येते ते. मग दाखवा म्हणलं जत्रा दाखवलो. तुम्ही बघा हे सगळं बघा, एकदम भारी होतं. पाट्ट उठलो आम्ही परत मेन जत्रा होती दुसऱ्या दिवशी. 2 दिवस असतं मित्रांनो, 2 दिवसासाठी. पहिल्या दिवशी असतंय, दुसऱ्या दिवशी असं असतंय. दुसऱ्या दिवशी मेन जत्रा असते, पालखी ते घेऊन जात असते ती. मग तिथं पण दाखवा म्हणलं तुम्हाला. हे बघा सगळेजण कसं लाईनीत निघालेत. व्ह्यूज बघून म्हणत असतात मित्रांनो हे असं का बनवलं आहे. मला खरं तर शॉर्ट बनवायचं होतं, पण हे व्हिडिओ लय लॉंग झालं कारण जत्रा एकदम लांब होती. सगळं तुम्हाला कवर करून दाखवायचं होतं. मग हे मुचंडी कनमळी गाव आहे, तिकडं सोलापूरपासून 150 किलोमीटर आहे. असंच पाट्ट झाली होती, लाईट ये जा करायला ती. मी व्हिडिओ काढाल तर ना तेव्हाच लाईट ये जा करायला ते मित्रांनो. मग जाऊ सोड म्हटलं, माझं नशीब चांगलं जाऊ सोड. हे आलं घोडा, हे असतं देवाचं मेन वाहन घोडा आहे तिथलं. मग हे घोडा असताना ते मंदिरपासून ह्या मंदिरपर्यंत येत असते. इथून परत ते युद्ध झालेल्या जागेत जात असते. मग ते जत्रा संपत असते. तिथून मंदिरवर गेल्यानंतर जत्रा संपत असते. हे सगळे भाविक ते घोडासोबत पालखी असं खूप गोष्टी झाल्यात मित्रांनो तिथं. मग हे दाखवा म्हणून आलो होतो तुम्हाला. हे बघा हे असताना त्यांचं ते वरचं छत्री असते, ते वर ठेवायचं असते पालखीपाशी. मग मेन पालखी असते, ती मेन पालखी 1-2च आहे ती. हे बघा इथं आहे ना, हे आत्ता लाईट आली बघा. हे लाईट आल्यावर मी व्हिडिओ काढायला चालू केलो परत. मग पालख्या असं लाईनीने रांगाने असते ती. हे व्हायलाच पूर्ण 3 तास गेलेला आहे मित्रांनो. 3 तास जाते दरवेळेस, कारण ते समोर त्यांचे भक्त सगळेजण असतात ना ते. होय बघा असं माझं रूप झालं आहे सगळं. ती जत्रात मी अजून पालखी धरलो नाही मित्रांनो, पूर्ण भगवत झाला असतो. जाऊ सोड सगळं झालं. मग दर्शन घेतलं, मग परत निघालो घरी निघालो. परत रेल्वे आले, परत आडवे आले रेल्वे. मग म्हणलं हे चल जाऊ सोड, तुम्हाला रेल्वे दाखवतो, माझा चेहरा दाखवतो, खुश करतो म्हणलं. मग आलो होतो, निघालो. मग हे गाड्या दिसले, पण हे स्पीड ब्रेकर लय भंगार होते मित्रांनो. असं आहे की स्पीड ब्रेकरचं गावच होतं काय वाटाल तर. मग जाऊ सोड म्हणलं, तुम्हाला कसं दाखवायचं, तुमचं दुःख माझं दुःख सगळं वेगवेगळं आहे. मग असंच विचार करत मी म्हणलो धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेस. असंच म्हणावं लागतं आहे. धन्यवाद.